आणि काय येऊन बारामतीत म्हणतात की आम्हाला शरद पवारांना संपवायचे. काय हरकत नाही, लढेंगे और जीतेंगे. आपण रामकृष्ण हरिवंश, आपण नेहमी सत्याच्या बाजूने असतो आणि मी तर ठरवलंय की मी सत्यासाठी लढत राहणार. आता कांद्यासाठी मी भाव मागितला, मला निलंबन केलं, तर माझं चुकलं का कांद्यासाठी भाव मागणं? आणि जर कांद्यासाठी भाव मागणं हा गुन्हा आहे तर तुम्हाला मान्य आहे, मला फाशी दिली तरी चालेल, पण या देशाच्या शेतकऱ्यासाठी ही तुमची लेख लढत राहणार, हेही मला तुम्हाला या कार्यक्रमात कारण का असं सगळेच घाबरले तर कसं चालेल? कोण लढणार शेतकऱ्यांसाठी? आणि आज आमची ओळख काय? शरद पवारांची ओळख ही कोणी केली? ही तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि विश्वासाने केली. 6 दशक. आणि काय येऊन बारामतीत म्हणतात की आम्हाला शरद पवारांना संपवायचे. शरद पवारांना संपवायसाठी तुम्ही इलेक्शन लढताय. माझ्या विरोधात तर सगळी एक झाली, सगळे पुरुष कुठून कुठून दिल्लीपासून एकवटले. काय हरकत नाही, लढेंगे और जीतेंगे. कारण तुम्ही बघा, भीती ह्याला कर, त्याला धमकी दे, त्याचं काय कर, काय कर, ही आमची भाषा नाही. जो प्रेमाने आपल्या बरोबर राहील त्याचा मान सन्मानच करू, पण कुणाला दमदाटी करून जवळ ठेवण्यात काही मजा नाही. याला थोडी राजकारण म्हणतात. आणि हे संविधानाचा अपमान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक अतिशय उत्तम संविधान आपल्याला दिलं. त्या संविधानाच्या चौकटीत राहूनच मी नेहमी काम केलेलं आहे. माझं काम पूर्ण पारदर्शकपणे तुमच्या समोर आहे आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.